हॅलो स्टुडंट्स. सो आज आपण नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. त्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. आपण कालच सांगितलं होतं की पुढचा मुद्दा जो आपण सुरू करणार आहे तो सॉईल आहे. आय होप तुम्हाला सगळे मागचे जे पॉईंट्स आहेत ते क्लिअर झालेले आहेत. सो बघा, आज जो आपण सुरू करायचा आहे तो प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आहे. सो लेट स्टार्ट द न्यू पॉईंट इन युअर चॅप्टर, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. बघा, इन दॅट पॉईंट कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. आता कलर जो असतो, रंग जो असतो, ही एकमेव अशी महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. म्हणजे बाकीच्याही इम्पॉर्टंट आहेत, पण ही त्याच्यातली वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी आहे. द सॉईल गेट इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ द सर्वल प्रोसेसेस. बघा, सॉईलला जो कलर येत असतो तो रिझल्ट असतो कशाचा? वेगवेगळ्या प्रोसेसेस होत असतात. त्या सगळ्या प्रोसेसेस नंतर सॉईलला कलर येत असतो, रंग येत असतो. द कलर ऑफ द सॉईल नियर लँड सरफेस इज अ डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर. बघा काय सांगितलेलं आहे, जी द कलर असतो कोणाचा? सॉईल नियर द लँड सरफेस, म्हणजे लँड सरफेसच्या जी खाली असते सॉईल ती जास्त डार्कर असते दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर. लोअर लेयरपेक्षा जी सॉईल नियर लँड सरफेसच्या खालची जी सॉईल असते तिचा डार्क असा कलर असतो. सॉईल मे बी डिफरंट कलर सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येल्लो, ग्रे. बघा, आता सॉईलचे वेगवेगळे कलर असू शकतात. त्याच्यामध्ये ब्लॅक काळा असतो, रेड लाल असतो, कॉपर कलर असतो, त्याचप्रमाणे येलोइश असतो, ग्रे कलरचा असतो. वेगवेगळे कलर इथं मेन्शन केलेले आहेत. ओके, बघा, द कलर ऑफ द सॉईल आर युजफुल फॉर इट क्लासिफिकेशन. आणि जर सॉईलचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर कलर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. बिसाइड दे आर इनडायरेक्टली युजफुल इन द इंडिकेटिंग सर्वल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. In this way, the properties of the soil as the fertility, drainage of water, capacity of hold water become clear from its color. बघा, आता हे सगळं बाजूला ठेवलं, आपण जर सुरुवातीला जे बघितलं ते दे आर इनडायरेक्टली युजफुल, म्हणजे सॉईल ही इनडायरेक्टली, म्हणजे डिरेक्टली आपण नाही हे लक्षात येत आपल्या, पण इनडायरेक्टली पाहिलं तर आपल्या लगेच लक्षात येईल की ही युजफुल आहे. कशासाठी? सर्वल प्रॉपर्टीज सच ॲज फर्टिलिटी, सुपीकता जमिनीची जी असते ती, ड्रेनेज ऑफ वॉटर, पाण्याचा निचरा कसा होत आहे, कपॅसिटी टू होल्ड वॉटर बिकम क्लिअर फ्रॉम इट्स कलर. आता पाणी धरून ठेवण्याची क्षमता सॉईलमध्ये किती आहे यावरून ते आपल्याला काय होत असतं, या प्रॉपर्टीज लक्षात येत असतात. द कलर ऑफ द सॉईल डिपेंड अपॉन द टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम. बघा काय सांगितलेलं आहे, द कलर ऑफ सॉईल डिपेंड अपॉन, द कलर ऑफ द सॉईल इज अ डिपेंड अपॉन, कशावर डिपेंड आहे तर स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे मृदेचा पोत काय आहे, अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत, केमिकल, रासायनिक कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, लाईक त्यांनी एक्झाम्पल दिले आपल्याला, आयर्न अँड लाईम हे एक्झाम्पल्स आहेत. बघा, आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे त्यांनी. बघा, ॲपॅरेटस त्यामध्ये सांगितले 3 मेजरिंग सिलेंडर्स, 3 ग्लास फनेल्स, filter paper, water, fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for growing plants. बघा काय सांगितलेलं आहे, 3 मेजरिंग सिलेंडर घ्यायचे आहेत. हे जे खाली दाखवलेले आहेत ते मेजरिंग सिलेंडर आहेत. 3 ग्लास फनेल, हे वर जे ठेवलेले आहेत ते फनेल्स आहेत. फिल्टर पेपर, वॉटर, पाणी, फाईन सँड, कोर्स सँड अँड सॉईल फ्रॉम अँड अर्थन पॉट. बघा, आपल्याला जे सांगितलेली आहे, पहिली जी आपल्याला सांगितलेली आहे ती सँड आहे, म्हणजे वाळू, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. सँडी सॉईल दुसरी सांगितलेली आहे, म्हणजे रेताड वाळू. आणि जी क्ले सांगितलेली आहे, चिकन माती असं आपण म्हणतो. ठीक आहे, बघा आता काय करायचं आहे मग, फिट कोन्स ऑन ऑफ द फिल्टर पेपर्स इन द 3 ग्लास फनेल्स. बघा काय सांगितलेलं आहे, आता हे जे फनेल्स आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये फिल्टर पेपर कोनच्या शेपचे तयार केलेले आहेत बघा, आणि ते ठेवलेले आहेत. फिल द कोन विथ द इक्वल क्वांटिटी ऑफ सँड, सँडी सॉईल अँड क्ले. इक्वल क्वांटिटी घ्यायची आहे सगळ्या ह्याची, मोजून व्यवस्थित. पहिल्यांदा जे आहे सँड, वाळू पहिल्या ह्याच्यात टाकलेली आहे, दुसऱ्या ह्याच्यात सँडी सॉईल, रेताड माती टाकलेली आहे, क्ले, चिकन माती टाकलेली आहे. प्लेस द फनेल ऑन द मेजरिंग सिलेंडर. आता काय करायचं आहे, ते फनेल्स आहेत ते प्लेस करायचे आहेत या मेजरिंग सिलेंडरमध्ये. पोवर 1 टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर. आता सगळ्यांच्यामध्ये, कोणामध्येही जास्त नाही कमी नाही, तिन्हीमध्ये सुद्धा काय करायचं आहे की एक टेस्ट ट्यूब एवढं वॉटर टाकायचं आहे.
ठीक आहे. मग ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज अ कलेक्टेड इन ईच मेजरिंग सिलेंडर. आता ऑब्झर्व करायचं आहे किती पाणी कोणत्या मेजरिंग सिलेंडरमध्ये पडत आहे. व्हॉट इंटरफेरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस, म्हणजे तुम्हाला यावरून काय कंक्लुजन मिळालं, रिझल्ट काय मिळाला. बघा आता ही पहिली जी आपल्याला इथे कलेक्टेड वॉटर दाखवलेले आहेत, ए मध्ये जास्त पाणी पडलेलं आहे, बी मध्ये त्याच्यापेक्षा थोडं, सी मध्ये अगदी कमी पडलेलं आहे. याच्यावरून आपल्याला त्यांना काय सांगायचं आहे की वाळूचे, आपण जर आता तुम्ही जर मला उत्तर सांगितलं तर असं सांगणार की मॅडम वाळूचे कण जे असतात ते मोठे असतात, त्याच्यातून पाणी लगेच काय होऊ शकतं, खाली पडून कलेक्ट होऊ शकतं. त्यानंतर जे आहे सँडी सॉईल म्हणजे रेताड माती, त्याच्यात त्याचे थोडेसे लहान असतात त्याच्यापेक्षा, आणि चिकन मातीचे एकदम लहान असतात. बरोबर आहे. म्हणजे काय, सॉईल स्ट्रक्चर झालं. सॉईल टेक्स्चर जे आहे ते काय होत आहे, ते डिफरंट असणार आहे. डिफरंट सॉईलचं सॉईल टेक्स्चर हे वेगळं असणार आहे. बघा आपल्याला आता तेच बघायचं आहे. बघा सॉईल टेक्स्चर जे आहे म्हणजे माती, मृदेचा पोत जो आहे तो काय असतो. बघा, सॉईल कंटेन पार्टिकल्स ऑफ द डिफरंट साइज. द टेक्स्चर ऑफ द सॉईल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ द पार्टिकल ऑफ द व्हॅरियस साइज इन इट. फॉलोइंग आर द टाईप ऑफ द सॉईल आर द बेसिस ऑफ द टेक्स्चर. बघा, प्रत्येक सॉईलचे जे पार्टिकल असतात त्यांची जी साईज असते, म्हणजे मृदेचं जे कण असतात त्यांची जी साईज असते ती वेगवेगळी असते. बघा, लार्ज पार्टिकल इज अ हाय इन द सँडी, सॉरी, द टेक्स्चर ऑफ द सॉईल, इथं आपण वर बघतोय, द टेक्स्चर ऑफ द सॉईल इज अ डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ द पार्टिकल ऑफ द व्हॅरियस सॉईल. मग आता मातीचा पोत जो आहे तो आपण डिटरमाइन करतो कशानं, प्रपोर्शन ऑफ द पार्टिकल ऑफ द व्हॅरियस साइजेस इन इट, की त्या मृदेच्या पार्टिकल, जी सॉईल आहे तिच्या पार्टिकलची साईज काय आहे. फॉलोइंग, मग आता त्याच्यानुसार बेसिस ऑफ इट टेक्स्चर, टेक्स्चरनुसार आपण सॉईलचे प्रकार केलेले, टाईप्स आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामधला जो पहिला आहे तो आहे सँडी सॉईल, म्हणजे रेताड मृदा जी आहे. बघा, ह्याचे काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक विचारलेत, प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रॉपर्टी, कॅरेक्टर लिहा सँडी सॉईलचे, सिल्ट सॉईलचे अँड क्ले सॉईलचे. बघा, पहिली जी आहे सँडी सॉईल, द प्रपोर्शन ऑफ द सँड दॅट इज द लार्ज पार्टिकल इज अ हाय इन द सँडी सॉईल. बघा, प्रपोर्शन जे असतं सँडचं त्याच्यामध्ये लार्ज पार्टिकल इज अ हाय, म्हणजे पार्टिकलची साईज असते ती लार्ज असते सँडी सॉईलमध्ये. वॉटर ड्रेन रॅपिडली थ्रू सँडी सॉईल, वॉटर जे आहे पाणी ते लगेच त्याचा निचरा होऊ शकतो त्याच्यामधून. इट इज अ इझी टू प्लफ धिस सॉईल बट इट इज अ लेस फर्टाईल. दिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ द सँडी सॉईल आर मेड अप ऑफ द मिनरल कॉल्ड सिलिकॉन ऑक्साईड. बघा, यातून आणि काय सांगितलेलं आहे की पण ह्याच्यामध्ये लेस फर्टाईल असते, म्हणजे काय की जी सुपीकता असते ती कमी असते ह्याची. आणि धिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ द सँडी सॉईल आर मेड अप ऑफ द, का असं होत असतं तर ही सँडी सॉईल आहे ती मेडअप झालेली असते कशानं तयार झालेली असते, सिलिकॉन डायऑक्साईडनं. हे रिझन सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. धीस पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व इन द वॉटर अँड देअर फोर द सॉईल हॅज अ व्हेरी लिटल कपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स. आणि ह्याचे जे पार्टिकल असतात सॉईलचे हे डिझॉल्व होत नाहीत वॉटरमध्ये, त्याच्यामुळे सॉईल हॅज अ व्हेरी लिटल, या सॉईलला खूप कमी अशी कपॅसिटी असते काय करण्याची, न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची. दुसरी जी आहे ती सिल्ट सॉईल आहे, म्हणजे पोयटा मृदा असं त्याला म्हणतात. द पार्टिकल ऑफ द सिल्ट सॉईल आर द मीडियम साईज. द सिल्ट सॉईल इज नॉट प्लफेबल ॲज सँडी सॉईल. बघा काय सांगितलेलं आहे मग की याचे जे पार्टिकल्स असतात ते मीडियम साईजचे असतात, कमीही नसतात, अगदी लहानही नसतात, अगदी मोठेही नसतात. सिल्ट सॉईल इज नॉट प्लफेबल ॲज सँडी सॉईल. बघा काय सांगितलेलं आहे, पोयटा मृदायुक्त जमिनी रेताड जमिनीप्रमाणे मशागत करण्याच्या सोप्या नसतात, म्हणजे प्लफेबल मशागत करण्यासाठी त्या इतक्या सोप्या नसतात सिल्ट सॉईलच्या. हवेवर इट मच मोअर प्लफेबल दॅन क्ले सॉईल. परंतु बघा, चिकन मातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जडही जात नाही. ठीक आहे, मशागत पण चिकन माती जी असते तिच्यापेक्षा सुद्धा मशागत करण्यासाठी जड जात नाही. धिस सॉईल कंटेन अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. बघा, ह्या सॉईलमध्ये जास्त प्रमाणात ऑर्गॅनिक मटेरियल असतं. इट्स कपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट इज मच ग्रेटर. ह्या सॉईलमध्ये न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची कपॅसिटी सुद्धा ग्रेटर असते, जास्त असते. सिल्ट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल. बघा, सिल्ट सॉईलचं दुसरं नाव सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे, दॅट इज सेडिमेंटरी
सेडिमेंटरी सॉईल. आता क्ले सॉईल जे आहे, चिकन मृदा जे आहे, ठीक आहे, काय आहे बघा, इन धिस सॉईल द प्रपोर्शन ऑफ द स्मॉल पार्टिकल इज अ मॅक्झिमम. बघा एकदम सॉईल पार्टिकल्स असतात, तुम्हाला चिकन माती माहिती आहे. बघा ह्यामध्ये एकदम स्मॉल असे पार्टिकल असतात, लहान. द पार्टिकल ऑफ द क्ले सॉईल फील स्मूथ टू द टच. आपण त्याला टच केला तर ती आपल्याला एकदम स्मूथ अशी जाणवते. क्ले सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कपॅसिटी. क्ले सॉईलमध्ये सगळ्यात जास्त वॉटर धरून ठेवण्याची क्षमता असते. ठीक आहे. बघा मग आता आपण तीन काय बघितलं, सॉईलच्या प्रॉपर्टीज बघतोय, कलर बघितलं, एक ॲक्टिव्हिटी बघितली. ही जी 3 नंबरला आहे, कुठली, चिकन माती आहे, ठीक आहे, क्ले सॉईल आहे, याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. म्हणून काय झालं, पाणी कमी प्रमाणात खाली कलेक्ट झालं. जी मधली आहे बी, सँडी सॉईल, ही ह्याच्या पार्टिकल्स मीडियम आकाराचे असतात, ते थोडेफार क्षमता असते तिच्यामध्ये, त्यामुळे थोडेफार मीडियम असं पाणी तिथे काय झालं, कलेक्ट झालं. पण जी सँडी सॉईल असते, वाळू, तिचे कण मोठे असतात, त्यामुळे पाण्याचा निचरा लगेच होतो आणि जास्तीत जास्त पाणी काय होत आहे, आपल्याला कलेक्ट होत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण सॉईल टेक्स्चरच्या नुसार आपण कोणकोणते टाईप्स पडतायत बघितलं, सँडी सॉईल, सिल्ट सॉईल आणि क्ले सॉईल. हे 3 भाग आज आपण बघितलेले आहेत. उद्याच्या भागामध्ये सॉईल स्ट्रक्चर आपण पाहायचं आहे. आणि यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा.